जलधारा वॉटरफॉल नावाप्रमाणे जलधारा आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि भव्य दिव्य असा हा अविश्वसनीय वॉटरफॉल ट्विन्स वॉटरफॉल म्हणून देखील ओळखला जातो। माणिकडोह धरणाचा शेवटचा पॉइंट आणि जुन्नर तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या घाटगर आणि आजनवळे गावाचं विभाजक म्हणून या वॉटरफॉलकडे पाहिले जातं। परंतु आजही हा वॉटरफॉल स्थानिक लोक आणि जुन्नरमधील काही पर्यटक सोडले तर सर्वांसाठीच अपरिचित आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा नैनरम्य वॉटरफॉल आज आपण अनुभवणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही देखील नाणेघाट परिसरामध्ये येत असाल तर या ठिकाणाला नक्की व्हिजिट करा आणि हा वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा आपटाळे जुन्नर रस्ता आहे। इकडनं आपण जुन्नरसाठी जाऊ शकतो सरळ आणि इकडे पाहिलं तर हा जो रस्ता आहे तो नाणेघाटसाठी जातो। खूप सारे पर्यटक येतात जुन्नरकडून आल्यानंतर सरळ नाणेघाटाकडे जातात, परंतु त्यांना अजूनही या जलधारा वॉटरफॉल बद्दल माहीत नाही। तर मित्रांनो, कधी जर व्हिजिट करायचे असेल तर नक्की या। इथे हॉटेल साक्षी आहे माझ्या पाठीमागे। तर इथे गाडी पार्क केल्यानंतर फक्त 100 ते 200 मीटरच्या अंतरावरती जलधारा वॉटरफॉल आहे। तर नक्की व्हिजिट करा। पाहू शकता हा मेन स्पॉट आहे, इथे आपण गाडी पार्क करू शकतो आणि त्याच्यानंतर इथे देखील आपल्याला पाहायला मिळतं जलधारा वॉटरफॉल। इथे आल्यानंतर हाच तो जलधारा वॉटरफॉल आहे आणि इथे गाडी पार्क केल्यानंतर मित्रांनो या साईडनी सरळ रस्ता आहे। हा पाठीमागून जो रस्ता जातो तो सरळ जलधारा वॉटरफॉल कडे जातो। जवळजवळ 200 मीटरच्या अंतरावरती फक्त जलधारा वॉटरफॉल आहे। साक्षी हॉटेल पासून आता आपण थोडंसं खाली अंतरावर आलेलो आहोत आणि इथे समोरच छोटासा असा एक धबधबा आता आपल्याला पाहायला मिळतो। आता आपण खाली जाऊन हा संपूर्ण वॉटरफॉल अनुभवणार आहोत। तर मंडळी, ही जी जागा आहे या जागेवरून आपण वरतूनच संपूर्ण वॉटरफॉल अनुभवू शकतो। त्याचप्रमाणे इथूनच खाली जाण्यासाठी अजून एक वाट आहे, परंतु या वाटा संपूर्ण निसरड्या आणि अवघड अशा स्वरूपाच्या आहेत। इथे समोर पाहिल्यानंतर तळचेवाडीकडून येणारी अजून एक वाट आहे जी या जलधारा वॉटरफॉलसाठी येते। तर मित्रांनो, या वॉटरफॉलसाठी कोणत्याही शॉर्टकटचा आणि अवघड वाटेचा अवलंब करू नका। मी तुम्हाला आज एक अशी वाट दाखवतो जी तुम्हाला या वॉटरफॉलकडे घेऊन जाईल। चला तर मग। तर ह्या रस्त्याने आता आपल्याला समोर जायचं आहे आणि समोर गेल्यानंतर ह्या जंगलातून थोडंसं खाली वळून डाव्या साईडला आपण जलधारासाठी जातो आणि इकडे येण्याचा एक फायदा असा होतो की समोर आपण पाहू शकतो कुकडी नदी आहे ही आणि या कुकडी नदीचा सुंदर असा अप्रतिम व्ह्यू आपल्याला इकडनं पाहायला मिळतो। तर चला खाली जाऊया या रस्त्याने। काय नजारा आहे मित्रांनो, पाहू शकता। मन प्रसन्न करून टाकणारा हा संपूर्ण वॉटरफॉल आहे। आता फक्त आपल्याला एकच वॉटरफॉल दिसतो, याच्या बाजूला देखील अजून एक वॉटरफॉल आहे। तो समोर गेल्यानंतर आपल्याला दोन्ही एका साईडला एका समोर फ्रेममध्ये पाहायला मिळणार आहे।
तर मगापासून आपण खूप आतुर होतो हे संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी आणि आता आपल्या डोळ्यासमोर हे दोन्ही पण धबधबे आहेत आणि ते खूप ओसंडून खळखळून वाहत आहेत. तर मागील काही दिवसापासून इथे सतत पाऊस पडतो आहे, त्यामुळे या दोन्ही पण धबधब्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. वॉटरफॉल आहे हा कित्येक पर्यटकांना अजून या वॉटरफॉल विषयी माहिती नाही आहे, कारण का हिडन वॉटरफॉल म्हणून समजला जातो आणि खरं तर हा अजूनही अंधारामध्ये आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच विनंती करेन, पण जुन्नर तालुक्यामध्ये येतो, कारण का जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका आहे आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. खूप सुंदर असा परिसर आहे. इथे कोणत्याही प्रकारची घाण नाही आहे, कोणत्याही प्रकारचा कचरा नाही आहे. तर मी तुम्हाला एवढंच विनंती करेल, एक जबाबदार पर्यटक या परिसरामध्ये कोणताही कचरा होणार नाही याची संपूर्ण काळजी घ्या. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.